श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील। सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। वागर्था विवसंपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। आपल्या आजच्या या श्री विष्णुपंचायतन यज्ञाच्या दुसऱ्या दिवशी आणि संपूर्ण हा जो कार्यक्रम सुरू आहे, हे ज्ञानसत्र सुरू आहे, अशा या ज्ञानसत्रातील अधिष्ठान परमपूज्य सखाराम महाराजांपासून तर प्रस्तुतचे 11वे परमपूज्य प्रसाद महाराज अंमळनेरकर इथपर्यंतच्या ह्या गुरुपरंपरेला वंदन करून आपण यज्ञाबद्दलचा थोडासा विचार प्रस्तुत करून त्यावर थोडा विचार करू। परमपूज्य सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अशा ह्या पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या ह्या अंमळनेरमध्ये की ज्यामुळे ह्या सगळ्या संतांच्या सहवासामुळे संतांच्या ज्ञानवाणीतून जी त्यांची वाग्यज्ञ आहे, वेगवेगळ्या प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी इथे जे जे ज्ञानसत्र आत्तापर्यंत उद्बोधित केलं ह्या व्यासपीठावरून, उद्यापासूनही अनेक वक्ते येणार आहेत, पण या सर्वांचे श्रोते म्हणून तुम्ही अशा ह्या पवित्र गंगेमध्ये न्हाऊन निघालेले असे अतिशय पुण्यवान श्रोते आहात। इथे हा जो यज्ञ चालू आहे, ह्या यज्ञाच्या बाबतीमध्ये यज्ञो वै विष्णुः असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे। आपलं हे सगळं वाङ्मय हे वेदोद्भूत वाङ्मय आहे। मग ते वेद ज्याला आपण ऋग्वेद म्हणतो, यजुर्वेद म्हणतो, सामवेद म्हणतो, अथर्ववेद म्हणतो, ही 4 वेद, 4 वेदांचे उपवेद आहेत। धनुर्वेद, आयुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद। अशा या उपवेदांना धरून हे सगळं वाङ्मय आपल्या ह्या संत वाङ्मयातून प्रकाशित झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे, प्रसारित झालेलं आहे आणि त्याचा प्रसार प्रचार परमपूज्य प्रसाद महाराजांच्या द्वारे हा भक्तजनांमध्ये होत असतो। जसे हे 4 वेद, 4 उपवेद, तशी 6 शास्त्र, 18 पुराणे, हे सगळं वाङ्मय आपल्यासारख्या पामराला त्याचं ज्ञान किंवा ही सगळं वाङ्मय आपल्याला समजणं हे आजच्या कलियुगामध्ये
अतिशय कठीण होत असतं, अवघड आहे. आणि म्हणून सद्गुरू हे त्याचं माध्यम असतात. आणि सद्गुरूंना ती देवता प्रेरणा देते आणि त्या सद्गुरूंच्या रूपाने भक्तांना, शिष्यांना असलेल्या त्या समारंभातील सर्व उपस्थित जनता जनार्दनांना ती प्रेरणा होत असते. आणि त्यातलाच एक भाग म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. याचा तुम्हाला काय फायदा? तर शास्त्र सांगतं की अशा यज्ञांमध्ये आपण जरी दर्शन घेतलं, त्याची धूळ आपल्या पायाला लागली, आपण तिथे जाऊन वंदन केलं त्या जागेला, तरी त्याचं पुण्य आपणा सर्व श्रोतेजनांना आणि उपस्थितांना त्याचं पुण्य मिळत असतं, असं शास्त्र सांगतं. इथे हा जो 108 109 कुंडांचा विष्णू पंचायतन यज्ञ हा चालू आहे. आपण सर्वांनी त्या यज्ञाचं दर्शन घेतलेलं आहे, घेत आहात, इथून पुढे घेणार आहात. अशा ह्या यज्ञाच्या बाबतीमध्ये अगदी वेदग्रंथांपासून तुकारामाच्या गाथेपर्यंत सगळ्यांनी अशा यज्ञांचं वर्णन आणि स्तुती केलेली आहे. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे आम्ही चाललो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजे वेद, आणि ह्या वेदांनी सांगितलेला मार्ग हा आम्ही आपल्या आचरणामध्ये आणत असतो. तर ही जी काही यज्ञ परंपरा आहे, ह्या यज्ञ परंपरेमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ येत असतात. प्रस्तुतचा आपला इथे जो यज्ञ चालू आहे तो विष्णू पंचायतन यज्ञ, विष्णू पंचायतन याग. हा याग 1 कुंडापासून तर 1000 कुंडांपर्यंत अनेक आहुतींचा पक्ष घेऊन त्या संख्येमध्ये करता येतो. आणि हा विश्वकल्याणासाठी आहे, भक्तांच्या कल्याणासाठी आहे. हेमंतरावांना बोलवा ना, बसला. आणि विश्वकल्याण हेच माध्यम संत लोक ठेवत असतात. संतांचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो. निस्वार्थ वृत्तीने संत हे भक्तजनांना आपली काया वाचा झिजवत असतात. आणि म्हणून अशा ह्या यज्ञांचं आयोजन करण्याची प्रेरणा ही प्रत्यक्ष ती देवता ही देत असते. म्हणजे कसं, विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग आपण म्हणतो अधिष्ठान, भगवान विष्णू हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि ह्या अधिष्ठानाने त्यांना जेव्हा प्रेरणा दिली त्यावेळेस हा यज्ञ इथे प्रारंभ झालेला आहे. वास्तविक ह्या यज्ञामध्ये 108 कुंड, 109 कुंड अशा ह्या कुंडांचा म्हणजे ती मुख आहेत सगळी. आपण जेव्हा म्हणतो एक मुखाचं यज्ञ करतो, आपण आपल्या विवाहामध्ये अग्नी, बऱ्याच जणांनी अग्नी बघितलेला असेल, तिथे 1 कुंडाचा तो अग्नी असतो, छोटं कुंड असतं. आणि त्या कुंडामध्ये आपण आहुती दिली की त्या देवतेला पोहोचते. तसं ह्या यज्ञाचं महत्त्व 109 कुंड म्हणून 109 मुख आहेत. भगवान पांडुरंग स्वरूप जे विष्णू आहेत आणि या विष्णूचं ते
नैवेद्य येतो आणि त्याला दिलेला नैवेद्य असा हा यज्ञ आहे. ह्या यज्ञामध्ये विष्णू पंचायतन यज्ञ हे प्रमुख त्याचं उद्दिष्ट असलं, हेतू असला तरी त्याची अंग म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण, तुकाराम गाथेचं पारायण, वेगवेगळे कीर्तनं, प्रवचनं, धर्मजागरणं, रोजचं सगळ्या जनता जनार्दनांना अन्नदान इत्यादी सगळ्या माध्यमातून हे पवित्र असं धर्मकार्य एक यज्ञ म्हटला तर त्या यज्ञाच्या माध्यमातून हे होत असतं. आणि त्याचे सगळे पुण्यसंचय, पुण्य घेणारे आपण सगळेजण इथे आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतो. आपण सगळेजण आहोत हे पुण्य घेणारे. आता यज्ञो वै विष्णू म्हटलं तर आपल्याला हा विषय थोडासा कठीण आहे समजायला, परंतु थोडा सुलभ करून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यावर आपण थोडं चिंतन करू. वेदमूर्ती धर्माधिकारी गुरुजींनी कृपया व्यासपीठावर यावं. या अशा ह्या यज्ञ परंपरेमध्ये आपण मराठीमध्ये बोलताना म्हणतो हा एक यज्ञ आरंभ केलेला आहे. कोणताही एखादा कार्यक्रम आपल्याकडे जर घ्यायचा असेल तर त्याला मराठीमध्ये म्हणण्याचा प्रघात आहे की खूप मोठा यज्ञ आहे, खूप मोठा हा कार्यक्रम आहे. लग्न कार्य आपल्याकडे जर निघालं तर ती सगळी पूर्वतयारी आपल्याला करायला लागते. तर तो जेवढा खटाटोप आहे तेवढाच यज्ञ करणं हा एक खटाटोप आहे. मात्र या इकडे गुरुजी, इकडे बसा ना, इकडे या इकडे. हो गुरु हेमंतराव इकडे ह्या बाजू, मी बोलतो तुमच्याबद्दल थोडं. अशा ह्या यज्ञप्रसंगामध्ये यज्ञ शब्दाची सामान्य व्याख्या पूजन करणे. आपण सर्वांनी लक्षात घ्या, पूजन करणे. यज यजती. मग त्या पूजनाच्या अनेक प्रकार आहेत. जी आपली कुलदेवता आहे, जी आपली इष्टदेवता आहे, जो इष्टदेव आहे, जो कुलदेव आहे, त्या कुलदेवतेचं आपण ध्यान करणं, त्याच्या संबंधी त्याची षोडशोपचार पूजा करणं, पंचोपचार पूजा करणं, राजोपचाराने पूजा करणं, अजून त्यापेक्षा जास्त मोठा उत्सव करायचा असेल तर त्या देवतेचा यज्ञ करणं म्हणजे हवन करणं, होम करणं. आणि ते झाल्यानंतर सगळ्या लोकांना बोलून भोजन देणं. हे यज्ञाचे 5 अंग सांगितलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नामस्मरण करायचं. जप धर्म त्याला म्हटलेला आहे. नामस्मरणानंतर तेवढं नामस्मरण झालं की त्याच्या दशांश होम करायचा. होम केल्यानंतर त्याच्या दशांश तर्पण करणे, त्याच्या दशांश मार्जन करणे आणि मग अन्नदान करणे. अशा याला पंचविध पुरश्चरण यज्ञ सांगितलेला आहे. आणि ह्या यज्ञांमध्ये अनेक प्रकार आहेत. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय, सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्टका मधुक. ज्या वेळेला ही सृष्टी परमात्म्याने उत्पन्न केली त्याच वेळेला यज्ञसंस्था सुद्धा उत्पन्न केलेली आहे. तेव्हाच सहयज्ञाः. आपण म्हणतो की अमुक अमुक डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे अमुक नंतर अमुक झालं, तमुक झालं, ह्याचा विकास झाला असं मानणारे शास्त्रज्ञ संशोधन करतायत. त्यांचं संशोधन चालू आहे. परंतु आपली जी भारतीय संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे, संतांची जी संस्कृती आहे, या सगळ्या संस्कृतीने आपल्याला यज्ञ हा सृष्टीच्या प्रारंभ काळापासून आत्तापर्यंत चालत आलेली ही परंपरा आहे.
असं मानलं गेलेलं आहे, असं मानत आहे. आणि असं आपण मानणारे सगळे इथे बसणारे सगळे भक्तजन ह्या भारतामधले संस्कार संपन्न असणारे अशी आपण सगळे जनता जनार्दन आहोत. जगामध्ये भारत देश हा देवभूमी म्हणून म्हटला गेलेला आहे. आणि देवभूमी का बरं देवभूमी म्हटलं तर भगवान या पृथ्वीतलावरती भारत देशामध्येच अवतार घेत असतात. पृथ्वीवरती अनेक देश आहेत, अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत, परंतु आपली भारतीय संस्कृती, वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती, आर्य संस्कृती, जिला अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या संस्कृतींना हिंदू संस्कृती म्हटलं जातं, ही संस्कृती आपली आपल्या पूर्वजांनी आपल्याला ठरवून दिलेली आहे. आणि त्या पूर्वजांच्या संस्कृतीच्या आधारे आपण परंपरेने जगत आहोत. आणि त्यातला एक भाग म्हणजे यज्ञ करणं, यज्ञाला उपस्थित राहणं आणि यज्ञाचं महत्त्व जाणून घेऊन आपल्याला जर असे छोटे मोठे यज्ञ करता आले तर ते यज्ञ करणं हा त्यातला एक भाग आहे. आणि म्हणून सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा, ही सगळी प्रजा जी आहे ही प्रजा भगवंताने त्याच वेळेस निर्माण केलेली आहे. ही प्रजा यज्ञाच्या माध्यमातून निर्माण केलेली प्रजा आहे. आणि म्हणून भारत देशामधल्या राहणाऱ्या प्रजेला संस्कृती प्रधान देश म्हटलं गेले, संस्कृती प्रधान असणारी संस्कारित प्रजा म्हटलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही जगातल्या भारत देश सोडून राहणाऱ्या सर्व मानवांपेक्षा भारत देशात राहणारे तुम्ही सगळे, आपण सगळे, आम्ही सर्व स्त्री पुरुष हे भाग्यवान आहोत. हे भाग्यवान का बरं आहोत तर आपल्याला अशा देवभूमीमध्ये जन्म घेण्याचं साफल्य, वैभव हे प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून यज्ञ संस्कृती ही महत्त्वाची आहे. आपल्या ह्या यज्ञ परंपरेमध्ये सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा असं जेव्हा म्हटलं तेव्हा सृष्ट्वा शब्दाने ही सृष्टी उत्पन्न करत असताना हे एक त्वांत अव्यय आहे संस्कृतमध्ये की प्रजेला निर्माण करून ब्रह्मदेवाने, भगवान विष्णूने आणि भगवान शंकराने उत्पत्ती स्थिती लय ह्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रजाजनांची व्यवस्था ही लावलेली आहे. आणि ती व्यवस्था यज्ञप्रधान, यज्ञसंस्कृती प्रधान असल्या कारणाने त्या व्यवस्थेमध्ये आपण सगळे जगत आहोत. आपल्याला हे माहिती नाही, परंतु वाडवडिलांनी, आजी आजोबांनी, पणजोबांनी ह्या परंपरेमध्ये आपल्याला जन्म दिला आणि ते तसं करत आले म्हणून आपण असं करतो असं आपल्याला वेद सांगतात, अशी आपल्याला गीता सांगते, असं आपल्याला रामायण महाभारतासारखे ग्रंथ सांगतात, पुराणं सांगतात. आणि म्हणून सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापतीः. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी उत्पन्न करताना त्यांनी हे सगळं सांगून ठेवलं. पुरा प्रजापतीः उवाच. आणि मग अनेन प्रसविष्यध्वम, यातनं ही सगळं सर्जन झालं, ही सृष्टी उत्पन्न झाली, तुम्ही आम्ही प्रसूत झालो. आणि प्रसूत झालेली सगळी संतती, संतान ही आपण ह्या ऋषिकुळातल्या परंपरेतून जन्माने जन्म झालेली अशी आपण भारतीय प्रजा आहोत. आणि ही सगळी प्रजा यज्ञाशी संबंधित असल्या कारणाने यज्ञ संस्कृतीशी आपली नाळ ही जोडली गेलेली आहे. आणि म्हणून यज्ञप्रधान म्हणून या यज्ञाचं महत्त्व आहे. हा एक यज्ञाचं एक अंग आहे. मग ह्या यज्ञाचं वर्णन करताना हे यज्ञ कसे आहेत, किती प्रकारचे आहेत, असं जेव्हा आपण विचार करतो, काय ह्या यज्ञाचा आणि आपला संबंध, तर भगवंताने ही सगळी वैदिक संस्कृती बरेच वक्ते प्रवचनकार सांगत असतात. भागवतादी ग्रंथ, आमचे माधवदास राठी महाराज इथे कीर्तनकार आहेत, ते उत्तम व्याख्याते आहेत, ते धर्मप्रचाराचं काम करत असतात. आमचे हेमंत धर्माधिकारी गुरुजी इथे आहेत, ह्या यज्ञाचे आचार्य
म्हणून काम सध्या त्यांच्यावर सोपवलेलं आहे महाराजांनी, ब्रह्मवृंद आहेत. तर ह्या सगळ्यांचं कारण असं की आपल्याकडची ही मानवातली संस्कृती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा ह्या 4 वर्णांमध्ये विभागली गेलेली आहे. ही एक व्यवस्था आहे, हे जातीभेद नसून ही व्यवस्था आहे. आणि कुठेही जा तुम्ही, ह्या 4 व्यवस्थेमध्ये सगळ्या ज्ञाती आणि उपज्ञाती निर्माण झालेल्या आहेत. प्रस्तुतचा हा विष्णुयज्ञ, विष्णू पुराण जो ग्रंथ आहे, विष्णू पुराणामध्ये म्हटलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा भगवंताने क्षत्रिय जाती उत्पन्न केली. क्षत्रिय शब्दाची व्याख्या आपण म्हणतो मराठा आहोत, आम्ही ब्राह्मण आहे, आम्ही वाणी आहोत. प्रत्येक ज्ञातीला एक वैशिष्ट्य आणि गुण दिलेला आहे आणि त्या गुणांना घेऊन आपला हा भारत देश चाललेला आहे. आणि तो गुण त्याच्यात जो भगवंताने ओतलेला आहे तो दुसऱ्या ज्ञातीमध्ये नाही आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस वैचारिक लोकांमध्ये जे बुद्धिजीवी आहेत, जे शास्त्रजीवी आहेत, जे वेदांना शास्त्रांना प्रमाण मानणारे आहेत आणि जे वेदांना शास्त्रांना प्रमाण मानूनसुद्धा आजच्या काळात त्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं मानणारे आहेत आणि आजच्या काळात काहीतरी बदल करून त्यात नवीन सुधारणा करावी अशा विचारांच्या लोकांना घेऊनसुद्धा एक विचार लोक करतात की ह्या ज्ञाती कर्माने झालेल्या आहेत का जन्माने झालेल्या आहेत असा प्रश्न येतो. परंतु त्याचं थोडक्यात उत्तर, आज आपण कलियुगामध्ये वावरतो आहोत. सत्ययुगामध्ये आज आचारसंपन्न ब्राह्मण लोक जे आहेत, संत लोक आहेत, तेवढंच आचारसंपन्नता ही सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये, तुमच्या आमच्या पूर्वजांमध्ये ही तीव्रतेने होते. त्यामुळे ते सगळे सत्यवादी होते, कोणी कोणावरती अन्याय करीत नव्हतं. म्हणून ही धर्मप्रजा आहे. धर्माचा एक एक पाय हा एक एक युगात लंगडा होत गेला. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुगामध्ये दुसरा पाय लंगडा झाला, द्वापारयुगामध्ये 3 पाय त्या धर्माचे लंगडे झाले आणि आपण जो आत्ता प्रस्तुतच्या युगामध्ये जगत आहोत, हा कलियुगामध्ये धर्म जो आहे तो एकाच पायावरती उभा आहे, 3 पायांनी लंगडा आहे. म्हणजे 3 पायांनी लंगडा आहे म्हणजे काय, तर प्रत्येकाने आपापले कुलाचार, कुलधर्म, कुलदैवत, परंपरा ह्या काळाच्या ओघात आपल्यावरती झालेल्या आक्रमणांच्या माध्यमातून आपण विसरलो गेलो, आपल्याकडून त्या नष्ट झाल्या. आणि या सगळ्यांना उपाय म्हणून कलियुगाच्या अंतापर्यंत असे हे यज्ञ आणि नामस्मरण, कलो नामसंकीर्तन म्हणून संत आणि गुरु हे त्याचं माध्यम आहे. आणि अशा भगवंताच्या रूपाने संत अवतार घेतात आणि ते संत असं काम करून आपल्याला परत रुळावरनं घसरलेल्या गाडीला पुन्हा आपल्या पथावरती म्हणजे मार्गावरती आणतात. म्हणून ह्या व्यवस्थेमध्ये ह्यात कुणीही मोठं नाही आणि कुणीही छोटं नाही, परंतु ज्याला जे काम सोपवलेलं आहे ते काम जर त्यांनी चोख पार पाडलं तर ते धर्माने करत असणाऱ्या प्रजेचं काम हे धर्मप्रजा म्हणून यज्ञप्रजा ती ठरते. आणि यज्ञावर अधिष्ठित ही प्रजा संस्कारित प्रजा असल्याकारणाने आपण भगवंताकडे धर्माच्या माध्यमातून, संस्कृतीच्या माध्यमातून आणि मुक्तीच्या माध्यमातून भगवंताकडे जाण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करण्याचा हा एक मार्ग ज्याला आपण म्हणतो तो आपण ह्या संतांच्या माध्यमातून करीत असतो आणि करायला पाहिजे. तर अनेन प्रसविष्यध्वम एषवोस विष्टका मधुक, पुढे मागे वर्णन आहेत या श्लोकांमध्ये. तर अशा ह्या यज्ञामध्ये सृष्टीच्या प्रारंभ काळामध्ये हे यज्ञ जेव्हा उत्पन्न केले त्याच वेळेस हा ब्राह्मण वेदसंपन्न, हा क्षत्रिय योद्धा, हा व्यापारामध्ये असणारा वैश्य वाणी आणि सत्शूद्र शेती इत्यादी करणारे असे वर्ण हे त्याच वेळेस भगवंताने उत्पन्न केलेले आहेत. आणि ह्या 4 वर्णांमधून आपल्या अनेक ज्ञाती उपज्ञाती, मग त्याला तुम्ही 18,000 म्हणा, 18 लाख म्हणा, कोटी म्हणा, परंतु त्याचा मूळ जो आहे तो गाभा हा 4 वर्णांमध्येच आहे. आणि 4 वर्णांचा विष्णू पुराणामध्ये क्षत्रिय उत्पन्न पहिल्यांदा केले आणि क्षत्रियांपासून समाजाची जशी जशी व्यवस्था जी गरज असेल
त्या गरजेनुसार भगवंताने ब्राह्मण्यत्व, ज्याला ब्राह्मण्यत्व म्हणतो आपण, वैश्यत्व म्हणतो, शूद्रत्व म्हणतो, ही त्यांची ती कामं सोपवली आणि या सगळ्यांना यज्ञकामासाठी जोडलं गेलेलं आहे. यज्ञकामाला त्यांना लावलेलं आहे आणि यज्ञाचा आणि या प्रजेचा संबंध धारण केलेला आहे. तर तो कसा? म्हणून बऱ्याच जणांना हल्ली मंत्रपुष्पांजलीसुद्धा येत असते, पाठ. आपण आरती झाल्यानंतर मंत्र म्हणतो, यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानस सचंत यत्र पूर्वे साध्याः संती देवाः. हा मंत्रपुष्पांजलीमधला श्लोक आहे, मंत्र आहे. हा चारही वेदांमध्ये आलेला आहे. या मंत्रामध्ये यज्ञाचं महत्त्व सांगितलेलं आहे. यज्ञ का करायचे? यज्ञेन यज्ञम अयजंत. ज्या वेळेला देवलोकामध्ये देवसुद्धा यज्ञ करतात आणि त्या देवांचं अनुकरण आपण प्रजाजनांनी, भक्तजनांनी करायला पाहिजे असतं. आणि म्हणून असं जर अनुकरण आपण केलं तर देवांना आनंद होतो. म्हणून यज्ञ करायचा. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन्न. जगातील सगळ्यात पहिला धर्म कोणता आहे? यज्ञ करणं, यज्ञ करवून घेणं. यजन याजन, अध्ययन करणं म्हणजे विद्या संपन्न करायची आपण, ज्ञान घ्यायचं आणि ज्ञान दान द्यायचं. अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. आपणही भरपूर धन कमवायचं संसारासाठी आणि सत्कर्मासाठी म्हणून त्याचं दान करायचं. अशी ही 6 अंग विशेषतः ब्राह्मणांना सांगितलीत. पण ब्राह्मणांचं अनुकरण क्षत्रियांनी करायला सांगितलं, क्षत्रियांचं अनुकरण वैश्यांना करायला सांगितलं आणि वैश्यांचं अनुकरण शूद्रांना करायला सांगितलं आहे. ही व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेचा संबंध, ह्या व्यवस्थेमध्ये सुद्धा कोणते यज्ञ कोणाला करावेत असं वेद सांगतात. राजसूय यज्ञांसारखे यज्ञ हे ब्राह्मणांना करता येत नाहीत. त्याला अभिषिक्त राजा लागतो आणि तो राजाच ते यज्ञ करू शकतात. असे अनेक राजे आपल्या पृथ्वीतलावरती होऊन गेलेले आहेत. म्हणून यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन्न. जगातला पहिला धर्म कोणता असेल तर यज्ञ करा, यज्ञ करवून घ्या. असं केल्याने काय होणार आहे? देवांना आनंद होतो. देवांना आनंद झाला म्हणजे देव आपल्याला कृपाशीर्वाद देतो, आपण त्या कृपेस पात्र होतो आणि सद्गुरू हे त्याचं माध्यम आहे. सद्गुरूंच्याद्वारे आपल्याला त्या यज्ञाचं फल आणि आपल्या कुटुंबासाठी कल्याण. आणि कुटुंब असेल, कुटुंब जगेल तर गाव जगेल, मग गावाचं कल्याण. आणि गावाचं कल्याण झालं तर गावापेक्षा मोठे तालुके, जिल्हे म्हणजे तो प्रदेश म्हटलेला आहे, त्या प्रदेशाचं कल्याण होतं. आणि प्रदेशाचं कल्याण झालं तर त्या राज्यासह राष्ट्राचं कल्याण होतं. आणि राष्ट्राचं कल्याण झालं तर जगामध्ये आपण विश्वगुरू म्हणून आज जे काही सगळे संत लोक सांगतात की विश्वगुरुत्वाकडे भारत देशाची वाटचाल व्हायला पाहिजे. एकेकाळी हा भारत देश विश्वगुरूंच्या स्थानी होता आणि तो राहणारच आहे कायम. अशा या विश्वगुरुत्वासाठी म्हणून यज्ञाला शरण जाणं, हे यज्ञ करवून घेणं, यज्ञांमध्ये सहभागी होणं, हे त्याचं पहिलं कर्तव्य बनतं. आणि हा पहिला धर्म आहे. तानि धर्माणि प्रथमानि आसन्न तेह नाकम. असं केल्याने काय होणार आहे? तेह नाकम महिमानः. नाकम शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये स्वर्ग असा म्हटलेला आहे. आपल्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आपण म्हणतो पाप पुण्य, स्वर्ग आणि नरक. नरकातून आपली सुटका होते आणि आपण स्वर्गलोकाकडे आपली वाटचाल होते. मग स्वर्गलोकामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. वैकुंठ लोक भगवान विष्णूंसाठी आहे, शंकरासाठी शिवलोक आहे, शक्तिलोक आहे देवतेसाठी, सौरलोक आहे सूर्यासाठी, गणपतीसाठी जे गणेश भक्त असतात गणपत्य लोक आहे. त्या देवतेच्या ठिकाणी त्याला ती मुक्ती मिळते. अर्थात मुक्ती मिळणं एवढं सोपं नसतं, परंतु तो त्या मार्गाच्या प्रवाहामध्ये यज्ञाच्या माध्यमातून जात असतो, त्याची प्रक्रिया होत असते.
म्हणून तेह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संती देवाः. इथे पूर्वे शब्दाने परंपरेला शरण गेलेलो आहे आपण. आपल्याला आपण कोणतेही धार्मिक कार्य करत असताना आपल्याला आपले गुरुजी गोत्र विचारतात. तुम्ही जर कधी कुठल्या धर्मकार्याला बसले असाल, अभिषेक आहे, लग्न आहे, मुंज आहे, एखादा यज्ञ आहे, हल्ली गुरुजी लोक आपल्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर शांती सांगतात. मूळ शांती, आश्लेषा शांती, वेगवेगळ्या प्रकारची शांती. अभिषेकाला बसतो आपण, त्यावेळेला आपल्याला गोत्र विचारलं जातं आणि ते गोत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे असतं. मधल्या कालखंडामध्ये ज्यावेळेला यज्ञसंस्कृतीवरती आघात झाले त्यावेळेला आपण आपले गोत्र विसरलो आणि आपले कुलाचार विसरलो आणि आपण संस्कारित असणाऱ्या प्रजेचं जी परंपरा होती ती परंपरा थोडी बाजूला होऊन आपणही थोडेसे असत्कर्म, म्हणजे आपल्याला तो आपला दोष नाही, आपल्यावर झालेल्या आक्रमणांचा दोष आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ह्याच्यावरती ज्या देशावरती आक्रमणं झाले, विविध संस्कृतींची आक्रमणं झाली, त्या संस्कृतींच्या आक्रमणातून आपण आपलं आईवडिलांची परंपरा, आपली कुलदेवतांची परंपरा, आपलं गोत्र, आपलं कुळ हे सगळं आपण विसरलो आणि परत ती आपल्याला शिकायची वेळ आलेली आहे. तर हे 7 ऋषी जे आहेत, विश्वामित्र ऋषी, जमदग्नी ऋषी, भरद्वाज, गौतम ऋषी, अत्रि ऋषी, वसिष्ठ ऋषी, ह्या सगळ्या अशा 7 ऋषी जे आहेत, कश्यप ऋषी, या 7 ऋषींची आपण संतान आहोत. ही संतती आहे आणि या संततीमुळे आपण गोत्रप्रवर्तक म्हणजे गोत्र धारण करणारी अशी आपण ही सगळी भारतातली भारतीय प्रजा म्हणून ही गोत्र असणारी प्रजा आहे. गोत्र शब्दाचा अर्थ होतो संरक्षण करणे, आपल्या कुलाचं संरक्षण करणे, आपल्या परंपरेचं संरक्षण करणं, आपल्या संस्कृतीचं संरक्षण करणं, आपल्या संत परंपरेमध्ये जी आपली गुरुपरंपरा आहे ह्या गुरुपरंपरेचं संरक्षण करून आपल्या पुढच्या पिढ्यांना ते देणं. असं गोत्र शब्द हा सामान्य नपुसकलिंगी चालतो व्याकरणामध्ये. मराठीत आपण गोत्र शब्द पुल्लिंगी म्हणतो, नपुसकलिंगी पण म्हणतो, ते गोत्र म्हणतो. तर आपणा सर्वांना जर कधी कुठे यज्ञात बसायची वेळ आली आणि गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्र म्हणावं, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. ज्याला गोत्र माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्र असा उल्लेख करून अशा यज्ञादी सत्कर्मामध्ये जो काही आपला सहभाग असेल धार्मिक कर्मामध्ये, तो यज्ञाला बसताना गोत्र घेऊन, आपल्या परंपरेला घेऊन आपण हे धार्मिक कार्य करायला पाहिजे. तर अशा ह्या यज्ञादी कर्मांचं पुण्य आपल्याला मिळतं. तर ह्या मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रात धर्म आणि प्रथमानी म्हटलेलं आहे. प्रथम धर्म म्हटलं आहे त्यांनी. प्रथम धर्म का बरं म्हटला? सा प्रथमा संस्कृती ही, यजुर्वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे, सा प्रथमा संस्कृती ही विश्ववाराहा विश्वं वहती ती. जगाला उपदेश करणारी सगळ्यात मोठी संस्कृती असेल तर ती आपल्या भारत देशातील संतांच्या परंपरेतून आलेली ही यज्ञ संस्कृती, संत संस्कृती, वैदिक संस्कृती, आर्य संस्कृती आहे. असं का बरं म्हटलं? तर जगातील जेवढे धर्म म्हणून आज आपण म्हणतो, म्हणजे प्रमुख धर्म कोणते आहेत? प्रमुख धर्मांचा विचार केला तर ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, पारशी धर्म आहे आणि अन्य धर्म आहेत. हे प्रमुख धर्म आहेत. या सगळ्या प्रमुख धर्मांचा जर तुम्ही विचार केला तर या सगळ्या धर्मांचं अस्तित्व किती आहे? आम्ही या सगळ्या धर्मांना धर्म म्हणून वैदिक संस्कृती किंवा हिंदू संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती संस्कृती या धर्मांना धर्म म्हणून मान्यता देत नाही, ती पंथ म्हणून मान्यता देते. हे आपल्याच संस्कृतीमधून बंडखोरी करून निर्माण झालेले हे पंथ आहेत. पंथ आहे असं का बरं म्हणायचं? तर आपले पूर्वज जेवढे प्राचीन होते त्या प्राचीनत्वांच्या माध्यमातून मग जगातील हे पंथ
अलीकडच्या 5000 वर्षांच्या काळात उदयाला आलेले आहेत. महाराज वरती या ना. वर नाही. आणि म्हणून ह्या आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अलीकडच्या सगळ्या पंथांचा इतिहास 5000 वर्षसुद्धा नाही आहे. 5000 वर्षांच्या अलीकडचे सगळे हे पंथ आहेत की ज्याला आपण धर्म असं म्हणतो. म्हणून आपली यज्ञ संस्कृती ही इतकी प्राचीन आहे. येशू ख्रिस्ताने बायबल लिहिलं किंवा बायबलाची परंपरा सुरू केली. आपण सगळे जाणतात. अमेरिका, युरोप सगळीकडे ख्रिश्चन धर्म आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा बराचसा आता ख्रिश्चन धर्माचे लोक त्या पंथांचे झालेले आहेत की जे पूर्वी आपल्या यज्ञ परंपरेतले हे सगळे लोक होते. आज आपण म्हणतो 2019 साल चालू आहे. बस 2019 हीच ख्रिश्चन धर्माची ओळख आहे. म्हणजे काय, 2020 वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्माचं अस्तित्व आपल्या या भारत देशामध्ये नव्हतं. मग तेव्हा काय होतं, तेव्हा यज्ञ संस्कृती होती. ह्या यज्ञ संस्कृतीशी बंडखोरी केली, बंड झालं, वाताहत झाली. त्यांना ह्या यज्ञांचं दर्शन झालं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या परंपरेने एक नियम बनवले आणि ह्या पंथाचा जन्म झाला. इस्लाम म्हणतो आपण. इस्लाम धर्माची आपण यज्ञ संस्कृतीशी जर विचार विमर्श केला तर हिजरी सन त्यांचा किती आत्ता 1300 वर्ष. 1300 वर्षाच्या अगोदर मोहम्मद पैगंबरादीचे जे पूर्वज होते ते पूर्वज कोण होते. ते पूर्वज आपल्याच देशातून अफगाणिस्तानपर्यंत काबूल कंधार मार्गे यज्ञ करत करत तिथपर्यंत गेले. यज्ञ संस्कृतीचा लोप झाला आणि मग ते संस्कारित प्रजेतून असंस्कारित प्रजेत त्यांचं परिवर्तन झालं आणि मग काहीतरी नियमावली द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांची एक आचारसंहिता करून त्या पंथामध्ये त्यांचं अस्तित्व त्या पंथांना घेऊन ते चालू लागले. बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये स्वतः जेव्हा गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम म्हणतो, महावीर जैन म्हणतो आपण, ह्या सगळ्या लोकांच्या पूर्वजांनी यज्ञ केलेले होते. यज्ञातून ही सगळी परंपरा निर्माण झाली. क्षत्रिय कुलात उत्पन्न झालेले सगळे होते. गौतम बुद्धांनी अलीकडचा जो बौद्ध धर्म शिकवला जातो तो तोडून मोडून विकृत करून शिकवला गेलेला हा बौद्ध धर्म आहे. स्वतः बौद्ध, ज्याला आम्ही पंथ म्हणतो, अशा पंथांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय संपत्ती म्हणून, राष्ट्रीय संरक्षण म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये यज्ञ करणारे जे ब्राह्मण लोक आहेत, यज्ञ करवणारे जे क्षत्रिय लोक आहेत, यज्ञांना मदत करणारे जे वैश्य लोक आहेत आणि यज्ञांची सेवा करणारे जे संपूर्ण हा जो सगळा दासवर्ग आहे, या सगळ्या वर्गांचं रक्षण हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे असं गौतम बुद्धाने सुद्धा त्यांच्या धम्मपदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं आणि म्हणून यज्ञ संस्कृती ही प्राचीन आहे. ह्या यज्ञ संस्कृतीचा विचार, या यज्ञ संस्कृतीचा विकास, ह्या यज्ञ संस्कृतीचा प्रचार, ह्या यज्ञ संस्कृतीचा प्रसार हा जगभर नेण्याचं काम अशा या संतांच्या माध्यमातून होत असतं, होत आहे आणि भविष्यात सुद्धा होणार आहे. आपल्याकडे ही जी संत परंपरा आहे, ही संत परंपरा तेच आपल्याला सांगते. फक्त ते प्रत्यक्ष त्याचा अनुवाद किंवा अर्थ म्हणून सांगत नसतात, ते फक्त आपल्याला आचरण करायला सांगतात. म्हणून आपल्याकडचे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, कात्यायन स्मृती, हरित स्मृती, शंख स्मृती, लिखित स्मृती अशा 108 स्मृती आहेत. त्यातलं 20 स्मृती आपण सध्या अभ्यासाला आहेत आणि 20 पैकी आपण जे सगळे आचरण करतो हे मनु आणि याज्ञवल्क्य सांगतात त्याप्रमाणे आचरण करतो. काही काही ठिकाणी मनुस्मृतींचा कार्यक्रम घेतात, ते कार्यक्रम घेऊ द्यात. भविष्य पुराणामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे की तो त्यांनी घ्यायलाच पाहिजे. लक्षात घ्या, अधर्म आहे म्हणून धर्म आहे. ज्या वेळेला अधर्म होतो त्याच वेळेस धार्मिक प्रवृत्तीच्या जनतेला धर्म करावा असं वाटतं.
म्हणून धर्म की जय होतो. मग अशा ह्या माध्यमातून ह्या मंत्रपुष्पांजलीमध्ये यज्ञेन यज्ञमयजंत ह्याचं विवरण करताना तानि धर्माणि प्रथमानि आसन्न, जगातला पहिला धर्म कोणता असेल तर तो यज्ञ करा, यज्ञ करवून घ्या, म्हणून तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. त्यासाठी हा इतिहास बघायला लागतो. आणि म्हणून आपल्या ह्या संपूर्ण जगामध्ये ज्याला आपण भारत देश म्हणतो, ह्या भारत देशाचं नाव भरत नावावरनं पडलेलं आहे. आपण म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, प्रतिज्ञा म्हणतो आपण. त्यामध्ये असणाऱ्या परंपरा त्यांचा पायी आम्ही सदैव राहण्याचा प्रयत्न करतो. मग परंपरा कोणत्या? ह्याच परंपरा आहेत त्या धार्मिक परंपरा, अनेक विचारांच्या, अनेक गुणांच्या, अनेक कुलपरंपरांच्या, अनेक कुलदेवतांच्या, अनेक यज्ञयागादिकांच्या, अनेक भक्तिमार्गांच्या, ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत अशा विविधतेने नटलेला हा भारत देश, असं ह्या विद्वान लोकांनी बनवताना ही प्रतिज्ञा आणि संविधान बनवलेलं आहे. त्यावेळेसच्या पूर्वसुरींचा विचार तसा होता. आणि म्हणून भरतो नाम अग्निही, निरुक्तकार असं सांगतात, भरत शब्दाची व्याख्या संस्कृतमध्ये अग्नी अशी आहे. आणि या देशाचा राजा, यज्ञ करणारा, यज्ञकरणामध्ये जो प्रसिद्ध होता तो भरतो नाम, तो भरत नावाचा राजा उत्पन्न झाला. त्याचं नाव त्याच्या आईवडिलांनी भरत का बरं ठेवलं तर ते अग्नीचं नाव होतं म्हणून भरत नाव ठेवलं. आणि हा भरत महाभारताच्या परंपरेमधून ज्यावेळेला आपण हा सगळा इतिहास, पुराण, रामायण, महाभारत सगळं वाचतो त्यावेळेस त्या भरताचं, भरतस्य अयम प्रदेशः सहा भारतः, तो भारत देश, ही सामान्य व्याख्या. याच्या व्याख्या भरपूर आहेत. ज्या भारत देशामध्ये आपण राहतो तो अग्नि उपासक देश आहे. तो यज्ञ संस्कृती संरक्षण करणारा यज्ञप्रधान देश आहे. आणि म्हणून मनुस्मृतीमध्ये म्हणून असं म्हटलंय, ब्राह्मणानाम आदर्शत्वात इमाहा क्षत्रिय जातयाः, ह्या जगातल्या सगळ्या क्षत्रिय ज्ञाती ब्राह्मणांच्या यज्ञयागादीमुळे, यज्ञयागादी न होण्यामुळे, ब्राह्मणांचं दर्शन त्यांना परदेशामध्ये झालेलं नसलं कारणाने म्हणून ते असंस्कारित झाले आणि ते म्लेंछ झाले. मग हे काम कोणाचं आहे तर हे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांचं काम आहे. यज्ञ करवण्यासाठी ज्यांना प्रवृत्त केलेलं आहे अशा संतांचं काम आहे. आणि संत लोक करतायत, चोखपणे ते त्यांचं काम करून राहिलेले आहेत. आणि म्हणून जगात आपण, आपलं महत्त्व काय आहे तर देवभूमी, यज्ञभूमी, संतांची भूमी म्हणून आपण आहोत. आणि मनु असं म्हणतात की ज्या मनुस्मृतीवरती मनुस्मृती न वाचता टीका करतात, टीका करणाऱ्यांनी जरूर टीका करावी, परंतु त्या काळातली ती मनुस्मृती हजारो लाखो वर्षांपूर्वी, आज असणारी नियमावली आपण 10 वर्षात आपणच केलेले नियम आपल्याला मोडायची वेळ येते. तर त्यातल्या काही गोष्टी, काही घटना ह्या यज्ञाला धरून ज्या आज आपल्याला उपयुक्त आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, त्याचं आचरण करायला पाहिजे. आईवडिलांना नमस्कार करा, संतांना नमस्कार करा, हे आपल्याला कोण सांगतं? ही आपल्याला मनुस्मृती सांगते. याज्ञवल्क्य ऋषींची याज्ञवल्क्य स्मृती सांगते. आणि ती सांगते म्हणून संत सांगतात. आणि संत सांगतात म्हणून आपण ते ऐकत असतो, करत असतो. असा हा यज्ञ संस्कृतीबद्दलचा महिमा आपण केवळ यज्ञेन यज्ञमयजंत ह्या मंत्रपुष्पांजलीचा मंत्र घेऊन त्यावरती विचार केलेला आहे. तानि धर्माणि प्रथमानि आसन्न तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संती देवाः म्हणताना आपण ह्या यज्ञ संस्कृतीच्या माध्यमातून ज्या ज्या प्रदेशांमध्ये, अफगाणिस्तान, काबूल, कंधार, इराण, इराक, इथे सगळीकडे मोठे मोठे यज्ञ होत होते. अश्वमेधादी यज्ञ, राजसूयादी यज्ञ, हे सगळे यज्ञ तिथे होत होते. आणि ते यज्ञ होण्याचं जेव्हा बंद पडलं, वेगवेगळ्या विचारांच्या शक्ती आल्या, त्यावेळेला आपला अखंड भारत देश जो आहे तो तुकडे तुकडे होतोच सीमित भारत झालेला आहे. हा का बरं झालेला आहे असा तर यज्ञ परंपरा तुटली. यज्ञ परंपरा ही संकोचित झाली, लोप झाले असं म्हणू शकत नाही. आणि अशा ह्या यज्ञ परंपरेमध्ये आपला इथे जो महाराजांनी यज्ञ आरंभलेला आहे, परमपूज्य प्रसाद महाराजांनी,
हा विष्णू पंचायतन यज्ञ आहे. भगवान विष्णू, भगवान शिवशंकर, भगवान गणेश गणपती, त्याच्यानंतर भगवान सूर्यनारायण की जो प्रत्यक्ष आपल्याला रोज दिसतो, आणि आदिशक्ती आदिमाया भगवती देवी, अशा या 5 देवतांना घेऊन हा विष्णू पंचायतन यज्ञ हा यांनी इथे आरंभ केलेला आहे. आजचा हा यज्ञाचा दुसरा दिवस आहे आणि आपण सगळे ह्या यज्ञामध्ये सहभागी आहात. दर्शनाला इथला आपण अमृतपान करत आहात. गंगारूपी ज्ञानगंगेमध्ये आपण स्नान करत आहात आणि तिकडे यज्ञाचं दर्शन घेत आहात. म्हणून आपणच सगळे पुण्यवान आहोत. तुम्ही सगळे पुण्यवान आहात. अशा ह्या यज्ञ संस्कृतीमध्ये ही यज्ञ संस्कृती आपल्याला समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींचे खूप अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, त्यात काही पारिभाषिक शब्द आहेत यज्ञांमधले. हे यज्ञ आपल्याला पूर्वी 21 प्रकारचे यज्ञ सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सप्तपाकसंस्था, लग्न झाल्यानंतर काही कुळामध्ये आपले पूर्वज सप्तयज्ञ करत होते की ज्याला सप्तपाक म्हणजे आपल्या घरामध्ये जी चूल असायची त्या चुलीवरती दर पौर्णिमेला, दर अमावास्येला लागून असणाऱ्या प्रतिपदेला आपण काही आपल्या घरामध्ये संस्कार आहेत सगळ्या हिंदूजनांच्या, हे सगळे यज्ञाचा भाग येतो. पंचमहायज्ञ आहेत. असे हे यज्ञ 21 प्रकारच्या यज्ञांमध्ये सप्तपाकसंस्था, सप्त हवी संस्था, हवी म्हणजे आपण जी आजच्या मराठी भाषेत सांगायचं, आपण भाकरी करतो, रोड बनवतो, त्याच्यानंतर पोळी बनवतो, पुरी बनवतो, हे सगळं आपल्याला सप्त हवी संस्थेने शिकवलेलं आहे. त्या यज्ञांमध्ये 7 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. त्या यज्ञांमध्ये प्रत्यक्ष अग्नीवरती गहू भाजणे, गहू दळणे म्हणजे कुटणे, त्याच्यामध्ये दूध टाका, तूप टाका, पाणी टाका, त्याचं गोळा बनवा, तो गोळा थापा, तो देवाला त्या नैवेद्य दाखवून त्याच्या आहुती द्या आणि राहिलेला आपण घरातल्या कुटुंबाने घ्या. असे हे 7 प्रकारचे हवीर यज्ञ आहेत. त्याला हवीर यज्ञ असं म्हटलेलं आहे. हवी शब्दाचा अर्थ असतो ज्या देवतेला जे द्रव्य आवडतं, जी गोष्ट आवडते ती गोष्ट आपण आहुतीमध्ये देणं, त्याला हवीर द्रव्य असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ गणपतीला मोदक आवडतात तर मोदकांचा गणेश याग करावा. 1000 मोदक घेऊन, 10,000 मोदक घेऊन, 1,00,000 मोदक घेऊन. विष्णूला आवडणारा पदार्थ काय आहे? पायस आहे. पयस शब्दाचा अर्थ दूध आणि पाणी पण होतो. दुधात शिजवलेला भात, दुधात शिजवलेली खीर, ते नसेल तर तीळ, पांढरे तीळ, काळे तीळ, त्याच्यामध्ये तूप टाकून तूप, तीळ, भात, समिधा, असं हे सगळं ह्याला हवीर द्रव्य असं म्हटलं जातं. आणि ते हवीर द्रव्य जेव्हा आपण देतो यज्ञात, त्यावेळेस तो यज्ञ आपल्याला 10 पट 10 पटीने आपल्याला देत असतो त्याचं फल. अशा या सप्त हवीर यज्ञ संस्था, सप्त पाकसंस्था, सप्त सोमसंस्था. सोमसंस्था म्हणजे सोमलता नावाची वनस्पती आहे. ती वनस्पती आत्ता अफगाणिस्तानमध्ये आहे, आपल्या भारत देशात दुर्मिळ झालेली आहे. याचा अर्थ काय की ती वनस्पती घेऊन यज्ञ करण्याची परंपरा होती. म्हणजेच यज्ञ सगळ्या जगात होत होते आणि त्या जगातलं नष्ट झाले म्हणून ही भारतभूमी देवयजन भूमी म्हटलंय. ह्या भारताला देवयजन भूमी म्हटलंय. देवयजन भूमी का म्हटलं? ब्रह्मदेवाच्या मनात एकदा असं आलं की आपण पृथ्वीवरती जाऊन यज्ञ करायला पाहिजे, म्हणून ब्रह्मदेव सावित्रीला घेऊन इथे आले. सावित्रीला यायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे मग त्यांनी एक गवळ्याची कन्या चाललेली होती, गोपकन्या. त्या गोपकन्याला गाईच्या मुखाजवळ ठेवलं, शेपटीजवळ ठेवलं आणि मुखाजवळून शेपटीतून बाहेर काढलं आणि तिला पवित्र करून तूच माझी पत्नी आहे म्हणून ती गायत्री झाली. अशी गायत्री, सावित्री अशांना घेऊन इथे विश्वकल्याणार्थ आप्तोर्याम, नंतर सर्वभृत असे 4-5 बृहस्पती, भारस्पत्य, सवन, विश्वस्तोम, विश्वजित असे यज्ञ ब्रह्मदेवाने इथे केले. कुठे केले? काशी, गया, प्रयाग तीर्थक्षेत्र, आपण नाशिक म्हणतो, पुष्कर म्हणतो, त्र्यंबकेश्वर म्हणतो, अशा ठिकठिकाणी तीर्थक्षेत्रांना ह्या देवांनी येऊन यज्ञ केले. आणि म्हणून यजन शब्दातून यज्ञ शब्दाची व्याख्या आहे. देवांनी केलेल्या यज्ञाचं ठिकाण म्हणून ह्याला देवयजन भूमी म्हटलेलं आहे. आणि ते ठिकाण म्हणून भरत नाम अग्निही, त्या अग्नीला माध्यम ठेवून आपण सगळे अग्नीचे उपासक, तो यज्ञ. अशा ह्या 21 यज्ञांच्या संस्कृतीमधून हा विष्णुयाग पंचायतन 109 कुंडांचा
प्रसाद महाराजांनी आयोजन केलं आणि त्याचं तुम्हाला पुण्य मिळते दर्शनाचं, म्हणजे हे संतांनी आपल्याला सांगितलं. म्हणून संत लोकांना ती देवता येऊन सांगते, दृष्टांत देत असतात. दुर्गा सप्तशतीमध्ये एक वाक्य आलेलं आहे, या श्रीही स्वयं सुकृतीनाम भवनेश्व लक्ष्मीही. आपण सगळे नवरात्र जाणता, अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, आता सप्तशृंगी गडावरती नवरात्र झालं, अश्विन नवरात्र झालं. तर यज्ञ करणं हा आपल्या प्रजाजनांवरती करून घेणारा एक संस्कार आहे. आजच्या या आपल्या प्रबोधनातून जर विषय एखादा मांडायचा ठरला हा, तर संस्कार आपण करून घेत आहोत आपल्यावरती, आणि तुम्ही हा संस्कार करून घेतला आहे यज्ञांच्या माध्यमातून. सम्यक क्रियते असो इति संस्कार, हा यज्ञरूपी संस्कार हा आपण इथे करून घेतलेला आहे आपल्या अंगावरती. तर या सगळ्या सप्तशतीमध्ये दुर्गा सप्तशती जी आहे, जिला आपण दुर्गा सप्तशती म्हणतो, त्या सप्तशतीचं अनुष्ठान चंडीहोम आपण करतो, नवरात्रामध्ये आपण हवन करतो अष्टमीचं. तर त्यामध्ये याहा श्री स्वयं सुकृतीनाम भवनेषु अलक्ष्मीही, आपल्या सगळ्या कुटुंब वत्सल असणाऱ्या लोकांमध्ये, घरांमध्ये, परंपरेमध्ये दशविध प्रकारची लक्ष्मी कोणती आणि अलक्ष्मी कोणती ह्याचं आपल्याला ज्ञान नसतं. सन्मार्गाने मिळवलेली जी लक्ष्मी असते ती आपल्या कुटुंबाला परंपरेने टिकते, आणि जी वेगळ्या मार्गाने आपण जे धन मिळवतो, जी लक्ष्मी मिळवतो, तिला अलक्ष्मी म्हटलेलं आहे. ह्या दोघांचं ज्ञान आपल्याला नसतं. ते ज्ञान करून देणारं कोण आम्हाला कळणार कसं? भवनेश्व लक्ष्मी ही पापात्मनाम कृतधियाम हृदयेषु बुद्धी. आपलं पाप आणि पुण्य याचा विचार करून आपण सगळे पापीजन आहोत असं आपण त्या देवीला शरण जाऊन म्हणत असतो. मग तू आम्हाला सद्बुद्धी दे. पापात्मनाम कृतधियाम हृदयेषु बुद्धी श्रद्धा सताम. इथे शब्द आलेला आहे की सताम, श्रद्धा सताम कुलजनप्रभवस्य लज्जाम. आपल्या कुलधर्म, कुलाचार, परंपरा, कुटुंब, गोत्र, धर्म, संस्कृती ह्याचा संबंध आपल्याला जर पुढे चालू ठेवायचा असेल तर माध्यम कोण आहे? माध्यम संत लोक असतात. अशा संतांना ती देवी, ती देवता दृष्टांत देते, सांगते की असं असं कर, प्रेरणा देते. आणि म्हणून गुरु हा त्याचं माध्यम आहे. गुरु करण्याचं कारण काय? आपलं तेवढं पुण्य नसतं. आपण देवतांची आराधना करतो, देवाची आराधना करतो, देवीची करतो, परंतु त्या देवदेवतांची आराधना करताना आपल्याला खूप पुण्य मिळवावं लागतं, तप करावं लागतं, अनुष्ठान करावं लागतं, पुरस्चरण करावं लागतं. ते केल्यानंतर मग आपल्याला ती प्रेरणा मिळेपर्यंतचा जो वेळ जातो, काळ जातो, तो आपलं आयुष्य 100 वर्ष, 100 वर्षात 50 वर्ष आपण झोपेत घालवतो, 25 वर्ष आपले लहानपणात निघून जातात, शेवटचे 25 वर्ष मग आपल्याला काही कळत नसतं. त्यावेळेस आपल्याला मग लक्षात येतं की आपला वेळ गेलेली आहे. मग या सगळा वेळ वाया जाऊ नये म्हणून संतांना, गुरूंना शरण गेलं पाहिजे. श्रद्धा सताम, सताम शब्द वापरलेला आहे. सज्जनानाम साधूनाम. अशा या सद्गुरूंच्या माध्यमातून आपण आपली उपासना, आपला मंत्र, गुरु आपली शक्ती बघून ते आपल्याला उपासना देतात, आपल्याला ती प्रेरणा देतात, आणि त्या सन्मार्गाला आपण जाऊन मग आपण आपलं कल्याण करून घ्यायचं असतं. हे ह्या यज्ञसंस्कृतीशी संबंधित आहे. कुलजनप्रभवस्थ तांत्वाम नतास्म परिपा लय देवी विश्वम असं म्हटलंय पुढे. हे सगळे यज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी, जनांच्या कल्याणासाठी असे असतात. या विष्णूचं महत्त्व तर खूप आहे. विष्णू शब्दाची व्याख्या अपरंपार आहे. हा विष्णू सगळीकडे पुरून उरलेला आहे. विष्णू ही विष्णूचीच परंपरा आहे. विष्णू भगवान नारायणापासून, रामानुजांपासून प्रसाद महाराजांपर्यंत आलेली ही परंपरा आहे. विष्णू शब्दाची अनेक लोकांनी अनेक व्याख्या केली आहे, परंतु सामान्य आपल्याला लक्षात ठेवताना जो जगात व्यापून पुन्हा उरतो तो विष्णू. व्याप्त, व्यापृतत्वात, विशब्दाने विश्वभर पसरलेला विष्णू. अणू आणि रेणू आपण म्हणतो ना, अणू रेणू म्हणजे तो कमी आहे, तो अगदी छोटा आहे, परंतु तो छोटा किती आहे तर अंगुष्ठ मात्र. इथे आपले जे मंत्र हवनाचे चाललेले आहेत त्यात त्यांनी म्हटले 33 दशांगुलम. एवढा विराट असताना हे सगळं जग त्रैलोक्य व्यापून सुद्धा त्याला जर कुठे काही जागा असेल तर ते अंगुष्ठ मात्र हृदयामध्ये सुद्धा तो वसलेला आहे आपल्या. म्हणून तुमच्या आत्म्यामध्ये आणि माझ्या आत्म्यामध्ये दोघांचा मिळून एकच परमात्मा आहे. ही शिकवण आपल्याला विष्णू देतो. एकात्मभाव
पण तिथपर्यंत आपल्याला ती साधना करायला लागते. आणि हा सगळीकडे पुरून उरलेला विष्णू व्यापृतत्वा म्हणजे अणोरणीयाम महतो महीयान, मोठ्यांपेक्षा खूप खूप महान 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 खूप मोठा, की जिथे अगदी आत्ता विज्ञानसुद्धा कमी पडलेलं आहे, त्यांचे शोध चालूच आहेत. ब्रह्मांड सूर्यमाला छेदून भेदून गेलेला वरती तो व्यापृतत्वात विष्णू, आणि कमीत कमी सूक्ष्म इतका इतका अणू त्रसरणू म्हणजे अणूपेक्षाही परमाणूपेक्षाही लाखो कोटी कोटी परमाणूंपेक्षाही छोटा, की ज्यावरती आपल्याला आपलं बुद्धिहीन होऊ आपण, आपली मती गुंग होईल त्या बाबतीत. म्हणून आपण संतांना शरण जायचं आणि अशा यज्ञांच्या माध्यमातून ही सेवा आणि ह्या यज्ञांना धरायला पाहिजे आपण. म्हणून हा प्रस्तुतचा विष्णुयाग, विष्णू पंचायतन याग, अशा ह्या यज्ञ परंपरेमध्ये मग ह्या 21 यज्ञ संस्थेमधून हजारो यज्ञ निघाले आणि पुराणांनी त्या त्या यज्ञांचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रस्तुतचा विष्णुयाग जो 109 कुंडांचा आहे, हे 100 मुख अग्निर्वै देवतानां मुखम, हे प्रत्यक्ष तो भगवान विष्णू 109 मुखांनी हा यज्ञाचा हविर्द्रव्य घेऊन संतुष्ट होतो. आणि संतुष्ट झाल्यानंतर त्याने असं म्हटलेलं आहे पुढे की ह्या यज्ञाचं फल काय, तर ह्या यज्ञाचं फल आपल्याला 3 वर्षांपर्यंत ह्या यज्ञाचं पुण्य मिळतं. ह्या यज्ञात आहुतीला बसणारे यजमान, आहुतीला बसणारे गुरुजी लोक, आहुतीला न बसणारे ऐकणारे लोक, दर्शन करणारे लोक, ह्या सगळ्यांनाच तेवढं पुण्य आहे. आणि म्हणून यज्ञयागांना आपण हजेरी लावायला पाहिजे, तो प्रसाद घ्यायला पाहिजे. म्हणून अग्नौ प्रास्ताहुती सम्यक, अग्नीमध्ये शास्त्रोक्त प्रकारांनी जेव्हा आपण आहुती देतो, ती आहुती दिल्यानंतर आदित्यम उपतिष्ठते, ती सूर्यनारायणाकडे जाते. यज्ञात आहुती दिल्यानंतर ती सूर्याकडे पोहोचते. अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यम उपतिष्ठते, आदित्यात जायते वृष्टीही, आदित्य म्हणजे सूर्य जो आहे तो मेघ तयार करतो त्याच्या उष्णतेने, आणि मेघ आच्छादित झाले म्हणजे ढग आच्छादित झाले. आदित्यात जायते वृष्टीही, वृष्टे हे अन्नम, म्हणजे त्या वृष्टीपासून आपल्याला पर्जन्य म्हणजे पाऊस मिळतो, आणि पावसापासून धान्य मिळतं, आणि धान्यापासून अन्न निर्माण होऊन त्या अन्नावरती जगणारे आपण सगळी प्रजा आहे. म्हणून कलियुगामध्ये अन्न हा प्राण आहे, अन्नं वै प्राणः असं उपनिषदांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक युगामधला आहार हा ठरवलेला आहे. कृतयुगातला सत्ययुगातला वेगळा, द्वापार युगातला वेगळा, त्रेतायुगातला वेगळा, आणि आजच्या ह्या कलियुगामध्ये अन्नमय प्राण असल्यामुळे अन्न हे त्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि म्हणून हे चक्र आहे, आणि हे चक्र पर्यावरणाशी संबंधित हे निसर्ग चक्र ज्याला आपण म्हणतो ते देवता चक्र आहे, हे विष्णू चक्र आहे, विष्णू यज्ञाचं चक्र आहे. आणि या चक्राच्या माध्यमातून ही सगळी प्रजा, ही सगळी सृष्टी, मनुष्यसृष्टी, त्याच्यानंतर पशूंची सृष्टी, द्विपाद चतुष्पाद, 2 पायांचे पशुपक्षी सगळे, 4 पायांचे सगळे ही जनावरं ज्याला आपण म्हणतो पशु, ही सगळी जीवसृष्टी, जलसृष्टी, ही सगळी यज्ञांवर आधारित ही केलेली आहे. म्हणून यज्ञाबद्दल कितीही आपण बोललो तरी कमीच आहे. परंतु प्रस्तुतचं जे काही आपल्याला उत्स्फूर्त आमच्या आजच्या या यज्ञाला धरून जे काही सांगता आलं ते तुम्हाला जास्तीत जास्त आणि कमीत कमी वेळामध्ये सुलभ शब्दांमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जे काही आवडलं असेल ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, जे नसेल ते आपलं कोणाचंच नाही आहे, ते देवांनाच घेऊन देवांना परत द्या आणि महाराजांच्या चरणी आपण हे अर्पण करू. आणि ही जी वाङ्मय सेवा आहे, यज्ञसंस्कृतीबद्दल आपण थोडक्यात एक प्राथमिक विचार केलेला आहे, परंतु ह्यातनं आपली संस्कृती म्हणून हा संस्कार आहे. संस्कार आहे असं का बरं मी म्हणालो, तर संस्काराबद्दल थोडं सांगायचं म्हटलं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या मनुष्यांना 16 संस्कार आहेत. त्याच्या अगोदर गौतम ऋषींनी 40 संस्कार सांगितलेत. 40 संस्कार आपल्याकडनं होत नाहीत. काही ठिकाणी 64 संस्कार आहेत, ते तर केव्हाच लोप झालेले आहेत. आज आपल्या मनुष्य लोकांमध्ये विवाह आणि उपनयन म्हणजे मुंज हे उत्सवप्रधान संस्कार आहेत. त्यातही कुठे कुठे मुंजींचा होत चाललेला लोप होतोय. आणि मग विवाह संस्कारसुद्धा कुठे कुठे शास्त्रोक्त होतोच असा नाही. मग त्याला उपाय काय, तर यज्ञ हा एक संस्कार आहे. कारण त्यात आहुती आहे, त्यात हे सगळे मंत्र येतात जे विवाहामध्ये आपण विवाहामध्ये जे मंत्र म्हणतो,
इतर कार्यक्रमांमध्ये जे मंत्र म्हणतो हे सगळे ह्या यज्ञामध्ये येतात. म्हणून यज्ञ करवून घेणं हा आपल्या मनुष्य जीवनामध्ये आपल्या अंगावर करून घेतलेला हा संस्कार आहे. आणि संस्कारहीन जीवन जर आपण जगलो तर अश्वलायन ऋषी म्हणतात की संस्काररहितानांतु तेषां जन्म निरर्थकम अतः परम द्विजातीनां संस्कृतीर नियतोच्यते असं ते म्हणतात. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्यावरती हा संस्कार करून घेतला पाहिजे. कोणता? संतांचा उपदेश, संतांना नमस्कार करणं, संतांच्या आराध्य देवतांना नमस्कार करणं, आपल्या कुलदेवतेला नमस्कार करणं, आपल्या आईवडिलांना नमस्कार करणं, आपल्या अतिथींना नमस्कार करणं, ही जी सगळी संस्कृती आहे हा एक प्रकारचा संस्कार आहे. हा कसा संस्कार आहे? तर तो सम्यक प्रजा घडवून आणणारा. सम्यक क्रियते असौ इति संस्कार. संस्कार शब्दाची व्याख्या योग्य वळण. म्हणजे उदाहरण, आपण एखाद्या नदीवरती धरण बांधलेलं आहे. धरण बांधल्यानंतर धरणाला उजवा कालवा डावा कालवा दोन प्रकारचे कॅनल पाट असतात आणि त्या पाटांच्या माध्यमातून आपण शेताला पाणी देतो, वाफे बनवतो. वाफे बनवल्यानंतर मग पाणी दिल्यानंतर जे धान्य येतं ते संस्कारित धान्य झालं. आणि हे काहीच केलं नाही आपण. आणि एकदम गंगेला नदीला महापूर आला आणि महापुरामध्ये सुद्धा झाडं, धान्य, पुष्प, लता, औषधी या जिथे पाहिजे तिथे येत असतात. त्यांनाही फळं वगैरे येतात, परंतु ते ओबडधोबड येतात. कारण का? तर त्यावरती संस्कार केलेला नसतो. ओबडधोबड असणारे असंस्कारित असतात आणि हे संस्कारित आपण होतो. हे संस्कारित शेत जसं होतं पाण्याच्या रूपाने, तसं आपल्यावरती आपण इथे जमलेले भक्त लोक, जनता जनार्दन, ह्या यज्ञात येणारे लोक, कालपर्यंत आलेले लोक, इथून पुढे येणारे लोक, आज असणारे लोक, हे सगळे संस्कारित होतात. आणि यज्ञ हा एक संस्कार आहे. आणि संस्कार असेल तर ती संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल. राष्ट्र टिकेल तर विश्वात आपलं प्राधान्य येऊन पुन्हा जगभर याचा प्रचार होऊ आणि आपण परत विश्वगुरुत्वाच्या ठिकाणी होतो, विश्वगुरुत्वाच्या ठिकाणी राहू. आजही आहे आणि पुढेही हमेशा म्हणजे स्वतंत्र कायम राहू. आणि हे सगळे आपण खरोखर भाग्यवान लोक आहोत की अशा या पवित्र झालेल्या अंमळनेरसारख्या पवित्र अशा सखाराम महाराजांच्या संस्थानामध्ये या माध्यमातून, या सगळ्या धार्मिक संस्कारांच्या माध्यमातून आपलं येणं झालेलं आहे. कारण कोणतंही का असेना, म्हणजे इथे पाण्याची सेवा करणाऱ्यापासून अगदी झाडू मारणाऱ्यांपासून तर इथे येणारे सगळे वक्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, यज्ञातील ब्राह्मण, भक्तजन, जो त्या परीने येणारा जो आहे हा प्रत्येक कृमी कीटक हा पवित्र आणि पुण्यवान आहे, संस्कारित झालेला आहे. आणि हा संस्कार त्याच्या कुटुंबाला, त्याच्या वंशाला पुढे उपयोगी पडणार आहे. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु सखाराम महाराज की जय. यज्ञभूतांच्या पालना, नाश कार्यकारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. तुकोबारायांचं हे वचन आहे. यावत भूतमात्राच्या कल्याणाकरता व्यापक असणाऱ्या भगवान यज्ञनारायणाचं, अर्थात विष्णू स्वरूपाचं, पंचायतन यागाचं एकंदर स्वरूप आणि या यज्ञसंस्थेचा असणारा आपल्याशी जो अनादिकालीन संबंध आहे याचा विचार वेदमूर्ती स्मार्त चुडामणी श्री भानोसे गुरुजी अर्थात शांतारामजी भानोसे यांनी या ठिकाणी विधित केला. आपली वाक्पुष्पसेवा सद्गुरू श्री सखाराम महाराजांच्या चरणी समर्पित केली. मी परमपूज्य श्री प्रसादजी महाराज अंमळनेरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा आणि महाराजांचा प्रसाद त्यांना द्यावा. त्याचप्रमाणे मी आपल्या या प्रवचन सत्राचे दुसरे प्रवचनकार व्याख्याते श्रद्धेय श्री चातुर्मास्य महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. जशी आपली अंमळनेर संस्थांची परंपरा चातुर्मासाची पंढरपुरात आहे, जशी देगलूरकरांची परंपरा आहे, तशीच चातुर्मास्य महाराजांची तेवढीच प्राचीन परंपरा पंढरपुरात चातुर्मास्याची आहे. म्हणूनच चातुर्मास्य महाराज हे त्यांचं नामाविधानच आहे. अर्थात अनवा म्हणजे मराठवाड्यातलं आणि विदर्भातल्या टोकावरचं असं असणारं गाव, तिथून महाराज या ठिकाणी सेवेकरता आले. अंमळनेर संस्थान आणि चातुर्मास्य महाराज संस्थान यांचा परस्पर ऋणानुबंध सर्वांना ज्ञात आहे.
मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपल्या प्रवचनस्थानावर आरूढ व्हावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज या उत्सवाच्या निमित्तानं श्री नंदकुमार मोहनराज रहाणे वेदमूर्ती नंदूकाका हे पुण्याहून फुरसून घेऊन या ठिकाणी आलेत. नंदकुमार मोहनराज रहाणे यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि महाराजांकडनं आशीर्वाद संपादन करावं. घ्या रहाणे गुरुजी. रहाणे गुरुजी कुंकुवाची राहू देन बाप्पा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी भजन करायला हरकत नाही आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. स्वर आहे का एकचा? हां, एकचा स्वर आहे का? लाव. सद्गुरु सखाराम महाराज की महाराज.